आज तुम्ही बघताय EV न्यू ई बाईक जे आमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि ऊर्जादाता फाउंडेशन या संस्थेच्या मार्फत 3D ई व्हेकल या शोरूमच्या माध्यमातून आणि नमो धरतीधन रोपवाटिकेच्या माध्यमातून फ्लोएम कंपनी जी आज मार्केटमध्ये आम्ही 1 करोड बांबू प्लांटेशन करणार आहे आणि इलेक्ट्रिक बाईक घर घर EV हर हर EV करणार यासाठी आजचा आमचा हा कस्टमर आणि डीलरचा मेळावा होता ज्याला आम्ही ग्रँड ओपनिंग म्हणतो. रिव्ह्यूबद्दल काही माहिती द्या ना. ही बाईक इलेक्ट्रिक आहे का पेट्रोलवर आहे का कशी आहे? ही जी ई बाईक आहे EV न्यू कंपनी आहे, ब्रँड आहे. इलेक्ट्रिक बाईकमध्ये जी इलेक्ट्रिसिटीवर चालते, बॅटरीवरती चालते, एका चार्जिंगमध्ये 50, 60, 70, 80 किलोमीटरपर्यंत आमच्याकडे मॉडेल अवेलेबल आहे. अनब्रेकेबल बॉडी आहे. 3 मोडसह रिव्हर्स गिअर देणारी इंडियातली पहिली कंपनी आहे. संपूर्ण अॅक्रेलिक बॉडी आहे आणि कस्टमरला अफोर्डेबल किमतीमध्ये आपण देऊ शकतो अशा प्रकारचं हे व्हेकल आहे जे प्रदूषणासाठी आणि कस्टमरच्या खिशाला रोजचं 100-200 रुपयाची बचत होण्यासाठी निश्चितच मदत करू शकेल. बरं, गाडीची बॉडी जी मेटॅलिक आहे का फायबरच्या? अॅक्रेलिक फायबर बॉडी आहे. अॅक्रेलिक फायबर. तर बांबूविषयी तुम्ही बोलता तर बिझनेसबद्दल सांगा. छान प्रश्न विचारला सर तुम्ही. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की जागतिक लेवलवरती कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन वाढलेलं आहे त्याला कमी करण्यासाठी राज्य पातळीवर नव्हे, देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवरती इलेक्ट्रिक व्हेकल आणि डिझेल पेट्रोलच्या व्हेकलला, 2 व्हीलरला इलेक्ट्रिक व्हेकल आणि 4 व्हीलरला इथेनॉलकडे जागतिक लेवलवरती तो WHOचा निर्णय होता. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर इंडियामध्ये मोदी सरकारने 2017ला बांबूला वन कायद्यातून मुक्त केलं आणि बांबू लागवडीला आणि बांबू वाहतुकीला परमिशन दिली. 2017 नंतर सगळं राष्ट्रीय इंधन धोरणानुसार 2027मध्ये सगळे वाहनं फ्लेक्स इंजिनवर जाणार आहेत आणि सगळे थर्मल पॉवर स्टेशन हे 20% बांबू घालून चालवावं लागतील कारण की दगडी कोळशाचा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण देशाला जगामध्ये 3 नंबरला भारत देश, बांगलादेश, पाकिस्तान नंतर भारताचा नंबर 3रा लागतो. म्हणून बांबू लागवडी सरकार प्रमोट करते 7.5 लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन. ते ऊर्जादाता फाउंडेशनच्या माध्यमातून मी प्रत्यक्षात शेतकरी लागवड करण्यासाठी एवढी तडफड करत नाही जेवढी मी लागवड करून देणार आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये 1 हेक्टर. तुम्ही काय ग्राहकांना आव्हान काय करणार? गाडीबद्दल सांगा. इलेक्ट्रिक बाईक बद्दल मी ग्राहकांना आवाहन करणार आहे की तुम्ही प्रदूषण इनडायरेक्टली रोखण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलचा 100% वापर करा. इलेक्ट्रिक व्हेकलसाठी सरकार तुम्हाला सबसिडी देत आहे, त्यानंतर RTOमध्ये सूट आहे, इन्शुरन्समध्ये सूट आहे, व्याजदरामध्ये सूट आहे आणि ही बाईक वापरल्यामुळे तुमच्या घरातलं 100-200 रुपयाचा पेट्रोलचा खर्च पण वाचणार आहे. प्राइस काय असेल सर? आमच्याकडे 2 मॉडेल आहेत साहेब. एक आहे 60,000चं आणि दुसरं आहे 65,000चं. 60,000चं ते 60-70 किलोमीटर चालते, 65,000चं ते 70-75 किलोमीटर चालते. मेंटेनन्सचं काय येतं? ऍक्च्युअलमध्ये मेंटेनन्स पार्ट हा इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये म्हणजे नसल्याच आहे. त्यामध्ये सगळे इलेक्ट्रिक पार्ट असतात. एक मोटर, मोटर, कंट्रोलर आणि बॅटरी. बॅटरीचं वॉरंटी गॅरंटी असते? 50,000 किलोमीटरची बॅटरीची वॉरंटी असते किंवा मग 1 वर्ष. ठीक आहे सर, धन्यवाद. अजून एक मला याच्यामध्ये आव्हान असं करावं वाटतंय की आज केवळ सरकारच प्रचार करून चालणार नाही प्रदूषणासाठी, तर आपल्या तळागाळातल्या प्रत्येक माणसाने या क्षेत्रामध्ये यावं म्हणून मी माझ्या संस्थेमार्फत आम्हाला जर तुम्ही काही कस्टमर समजा रेफर केले, आमच्याकडे जर काही रेफर केले तर आम्ही त्या कस्टमरच्या बदल्यामध्ये त्या व्यक्तीला काही कॅशबॅक पण देतो. म्हणून त्याचाच हा भाग म्हणून आम्ही आज हा भोजनाचा एक प्रोग्राम ठेवला होता. असाच प्रोग्राम आमचा अनेक वेळा रविवारी सुट्टी पाहून होतो, प्रत्येक जिल्ह्यात होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर होतो. बरं, विद्यार्थ्यांसाठी काही स्कीम आहे का तुमच्याकडे? सर तुम्ही सुंदर प्रश्न विचारला. इलेक्ट्रिक बाईक आता जी आहे तिला नो रजिस्ट्रेशन, नो पोल्युशन, नो लायसन्स आणि वडीलधारे आजोबा पण वापरू शकतात. विद्यार्थ्यांसाठीच खरोखर इलेक्ट्रिक व्हेकल तुम्ही घ्यायला पाहिजे कारण की मुलांनाच जास्त पेट्रोल लागते. आमच्याकडून तशी खास कोणासाठी ऑफर नाही आहे, परंतु आम्हाला कस्टमर रेफर केला तर आम्ही त्याला त्याच्यावरती कॅशबॅक देतो, त्यामधून तर त्याची इलेक्ट्रिक बाईक फ्री करू शकतो. ओके. बरं, बँकेकडनं कोणाला घ्यायची असते काही? सुंदर प्रश्न ते राहिला होता मुद्दा. आमची कंपनी गेल्या 1.5 महिन्यापासून या क्षेत्रामध्ये संभाजीनगरमध्ये शोरूम ओपन झालं, परंतु या मागची जी कामाचं जे लायसन आहे RTOचं आणि बँकेचं कोड आहे त्या माध्यमातून श्रीराम फायनान्स, EZ फायनान्स, ऑनलाईन फायनान्स आणि काही पतसंस्था आम्हाला फायनान्स करतात. कस्टमरचं सिबिलचा रेट चांगला असेल तर. ओके सर. नमस्कार सर्वांना. आमचा आजचा प्रोग्राम माननीय आदरणीय आमचे KD सर, किशन धोत्रे सर
यांच्या माध्यमातून असं लाखो लोकांच्या घरामध्ये रोजगार निर्माण होत आहे. त्यासाठी आज इथे सगळे जमलेले आमचे जे यामध्ये जॉईंट मेंबर परत नवीन मेंबर यांचे हार्दिक स्वागत आहे. तर आम्ही इथून असंच आवाहन करू की घरोघरी इलेक्ट्रिक बाईक किंवा बांबू जे शेतकऱ्यांसाठी सरकारने त्यांना 7.5 लाख हेक्टरी अनुदान दिलं, त्याबद्दल सरकारचे खूप खूप अभिनंदन. बरं, बांबूची जी लागवड कोणा शेतकऱ्याला करायची असेल तर तुमच्याकडनं काय सहकार्य मिळतं? तर बांबूची लागवड सर पण प्रश्नाचं उत्तर देऊ शकता सर. बघा, सुंदर प्रश्न. थँक्यू K9 TV न्यूजला. बांबूची जर लागवड एखाद्या शेतकऱ्याला करायची असेल तर त्यांनी स्वतः केली तर त्याला 75,000 रुपये खर्च येतो बांबूच्या खड्डे खणण्यापासून ते 1 वर्षामध्ये. आम्ही ऊर्जादाता संस्थेच्या माध्यमातून त्याला सवलत देतोय की ते काम आम्ही 60,000 करून देणार आहे आणि त्याला सरकारी अनुदानास पात्र होण्यासाठी लागणारं सगळं मदत देखील आमची संस्था करणार आहे. संस्थेचं नाव सर आपलं? आमच्या संस्थेचं नाव आहे ऊर्जादाता फाउंडेशन. हम बनाएंगे हमारा इंधन. तर शासनाकडनं काही तुम्हाला मदत वगैरे? शासन दरबारी आमचं 1 करोड बांबू लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण केल्याच्या नंतर आम्ही माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि ऊर्जा आयुक्त अमरावतीच्या माध्यमातून आम्हाला 40 रुपये एका रोपाचे लागवडीसहित मागणी आमची त्यांच्या दरवाजापर्यंत गेलेली आहे आणि आनंदाची गोष्ट ती आता दिवाळीपर्यंत ती पूर्ण पण होणार. बस, थँक्यू सर. थँक्यू.